Hello students, welcome to the second lecture of rotational dynamics. आणि सेकंड लेक्चरमध्ये आता आपण बघणार आहे ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन. फर्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला आठवत असेल तर वी हॅव कंप्लीटेड सर्क्युलर मोशन का रिव्हिजन फ्रॉम 11th स्टँडर्ड. ऑल्सो आय हॅव अटॅच्ड असाइनमेंट शीट इन द डिस्क्रिप्शन ऑफ द फर्स्ट व्हिडिओ. ते होपफुली तुम्ही सॉल्व केलं असेल. अँड नाव वी विल स्टार्ट विथ दी युजेस. हे सगळं जे शिकलो आहे आपण सर्क्युलर मोशनमध्ये ते यूज कसं करायचं. सो आज आपण 3 ॲप्लिकेशन बघणार आहे. फर्स्ट ॲप्लिकेशन आहे की कार जेव्हा टर्न घेते हॉरिझॉन्टल रोडवरती कार टर्न घेते तर त्याचं मेकॅनिक्स कसं असतं. सेकंड आहे द वेल ऑफ डेथ, ओके, मौत का कुआ, ते कसं वर्क करतो. आणि थर्ड जे आहे दॅट इज बँकिंग ऑफ रोड, द कन्सेप्ट ऑफ बँकिंग ऑफ रोड. तुम्ही बघितलं असेल की एक्सप्रेस हायवेज किंवा नॅशनल हायवेज जे असतात ते जेव्हा टर्न घेतात तर तो जो टर्न असतो ना तो एकदम असा आरामात टर्न असतो, काय असा एकदम 90 डिग्री कधी नसतो, खूप मोठा टर्न असतो. आणि तो जो टर्न जेव्हा घेतात तेव्हा तुम्ही बघितलं असेल रोड थोडासा टिल्ट झालेला असतो. हे मोस्टली आपण F1 रेसिंग ट्रॅक्सवरती बघतो की जो कर्व असतो ना तो असा वरती टिल्ट झालेला असतो कर्वच्या टाईमला. त्याला म्हणतात बँकिंग ऑफ रोड. इवन रेल्वे ट्रॅक्सला पण बँक करण्यात येतं जेव्हा टर्न असतो जिथे जिथे. आता ते बँकिंग काय नक्की आहे दॅट वी विल डिस्कस इन डिटेल. सो टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू फोकस ऑन ओनली दोज 3 ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट अस बिगिन विथ द ॲप्लिकेशन्स. नाव सी, before we start with the application, once we will clear the concept of the force which is present in circular motion. हे तर आपण बघितले ऑलरेडी. सर्क्युलर मोशनमध्ये देर इज अ सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन. कुठलं ॲक्सिलरेशन असतं? सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन. आणि सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन का, व्हॉट वॉज द फॉर्म्युला आठवतोय का? द फॉर्म्युला वॉज v²/r. बरोबर. सेंट्रिपिटल त्याला नाव का पडलंय? सेंट्रिपिटल त्याला नाव पडलंय बिकॉज इन सर्क्युलर मोशन ते ॲक्सिलरेशन टुवर्ड्स सेंटर असतं. सो द नेम सेंट्रिपिटल त्याच्यावरनं पडलं आहे. सो सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन असतो त्याचा ऑल्टरनेट फॉर्म्युला आहे r⍵² आणि अजून एक फॉर्म्युला आहे v⍵. वी हॅव ऑल्सो सीन देअर वेक्टर फॉर्म्स. आत्ता सध्या त्याच्यात काही जायचं नाही आहे. मला आत्ता तुम्हाला सांगायचं आहे की सर्क्युलर मोशनमध्ये ॲक्सिलरेशन असतं म्हणजे ऑब्व्हियसली फोर्स असला पाहिजे आणि त्या फोर्सचं नाव असतं सेंट्रिपिटल फोर्स. द नेम ऑफ दॅट फोर्स इज सेंट्रिपिटल फोर्स. कसा मिळेल तुम्हाला त्याचा फॉर्म्युला? सिम्पली मल्टिप्लाय दीज टर्म्स विथ द मास बिकॉज मास इंटू ॲक्सेलरेशन इज फोर्स. सो सेंट्रिपिटल फोर्स हा जो फोर्स आहे तो फोर्स पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशनवरती ॲक्ट होत असतो आणि तो कुठे असतो? टुवर्ड्स सेंटर. सो बघा, हा एक अप्रोच तुम्हाला समजला पाहिजे. अर्थ काय आहे सेंट्रिपिटल फोर्सचा? परत एकदा नीट रिपीट करतो मी. सेंट्रिपिटल फोर्स हा असा फोर्स असतो विच ॲक्ट्स ऑन एनी पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा कुठलाही पार्टिकल बिना सेंट्रिपिटल फोर्सचा करूच शकत नाही. तुम्हाला एक्झाम्पल देतो मी. फर्स्ट एक्झाम्पल बघा, इलेक्ट्रॉनचं. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन ॲटम, करेक्ट. सो कोण सेंट्रिपिटल फोर्स त्याला प्रोव्हाइड करत असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रोव्हाइड करतोय. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जमधलं अट्रॅक्शन, कुलॉम्स लॉ. बरोबर. इफ आय टेक एक्झाम्पल ऑफ अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड सन, इलिप्टिकल पाथ आहे ॲक्च्युली बट अज्युम करू सर्क्युलर आहे. व्हॉट इज प्रोव्हाइडिंग सेंट्रिपिटल फोर्स? इथे सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो कोणी ना कोणी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणारा असतोच. तिसरा एक्झाम्पल बघा, एक दगड घेतला तुम्ही आणि त्याला स्ट्रिंग अटॅच केली आणि दगडाला असा हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये इफ यू व्हर्ल दॅट पर्टिक्युलर स्टोन, व्हॉट यू विल एक्सपिरियन्स इज द स्ट्रिंग विल टेक दॅट सेंट्रिपिटल फोर्स. सो there should be a force towards center, otherwise circular motion is practically impossible. Now you know what is centripetal force. Centripetal force is necessary, it is essential force in circular motion. Then how you can experience that centripetal force? Remember, centripetal force cannot be experienced by sitting on that particle. Means electron वरती बसून you cannot experience that force. अर्थ वरती बसून यू कॅनॉट एक्सपिरियन्स द सेंट्रिपिटल फोर्स ऑफ अर्थ अँड सन, बिटवीन अर्थ अँड सन. स्टोन वरती बसून यू कॅनॉट एक्सपिरियन्स द सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स कॅन ओनली बी ऑब्झर्व वेन यू आर ऑब्झर्विंग दिस मोशन फ्रॉम आउटसाइड. परत रिपीट करतो. सेंट्रिपिटल फोर्स कॅन ओनली बी एक्सपिरियन्स्ड और ओनली बी सीन और ओनली बी considered in the equation when you are observing it from the outside. Means we are observing this circular motion, then I know yes there is a centripetal force. I know there is a centripetal force. But what happens when you are actually discussing the motion and when we are sitting on that object? For example, I will give you another example because electron वरती तर तुम्ही बसू शकत नाही. So I need to give you some other example. दुसरा example बघा काय.
दुसरं एक्झाम्पल आहे, इफ यू आर सिटिंग इन अ बस and the bus is taking the turn in this direction, okay, you cannot experience the inward force. In fact, you experience the outward force. Exactly उलट experience करतो तुम्ही, बरोबर. When you are sitting in a bus and bus is taking a turn in right direction, according to this we should experience inward force, but we never experience inward force. In fact, we experience outward throw. Now what is the logic behind this concept? तुम्हाला वाटेल तर हे तर चुकीचं आहे, we must experience inward force, but we never experience inward force. इनवर्ड फोर्स आपण एक्सपिरियन्स नाही करू शकत बसमध्ये बसून, हां, बट आउटसाइड बाहेरून जर काही बघत असू, देन आय कॅन से येस देर इज अ इनवर्ड फोर्स, अँड दॅट इनवर्ड फोर्स इज बिकॉज ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर अँड द बस. बसचं टायरचे आणि रोडमध्ये जे फ्रिक्शन आहे ना, दॅट फ्रिक्शन इज बेसिकली प्रोव्हाइडिंग द सेंट्रिपिटल फोर्स. So centripetal force is important for any type of circular motion, but again I will repeat, you cannot experience that centripetal force by sitting on that object. आता if you cannot experience म्हणजे काय, if a person is sitting in this bus, then obviously त्या पर्सन वरती इनवर्ड फोर्स ॲक्ट झाला पाहिजे सेंट्रिपेटल, बट नो, दिस पर्सन विल बेसिकली एक्सपिरियन्स आउटवर्ड फोर्स. आता हे कसं काय, तर बघा, अकॉर्डिंग टू दिस पर्सन, first of all, this person is in accelerated frame of reference. This person is in accelerated frame. The circular motion is accelerated motion, बरोबर ना. So obviously Newton's laws are not valid. So ह्या पर्सनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी न्यूटन्स लॉ व्हॅलिड नाही आहेत. सो ह्या पर्सनवरती आउटवर्ड फोर्स ॲक्च्युली ॲक्ट होतोय असं त्याला का वाटतं. त्याचं रिझन असं आहे की ह्या ऑब्जेक्ट, हा पर्टिक्युलर जो माणूस आहे ना, ह्याच्या एक्सपिरियन्सप्रमाणे नो फोर्स शुड ॲक्ट ऑन इट. मीन्स इनवर्ड फोर्स जेवढा आहे सेंट्रिपिटल फोर्स, तेवढाच आउटवर्ड फोर्स ॲक्ट होतो त्याच्यावरती, अँड दॅट आउटवर्ड फोर्स टेक दिस ऑब्जेक्ट अवे. ह्या पर्सनच्या पर्स्पेक्टिव्हनी तो बाहेर चालला आहे. सो ह्या पर्सनला जर काही मला एक्सप्लेन करायचं असेल न्यूटन्स लॉज, सो आय नीड टू अज्युम अ स्युडो फोर्स. तुम्हाला आठवतं आहे का, ॲक्सिलरेटेड फ्रेममध्ये वी हॅव टू अज्युम अ फिक्टिशियस, अ स्युडो फोर्स, जस्ट टू मेक न्यूटन्स लॉ ॲप्लिकेबल. तसंच ह्या पर्सनसाठी त्याला वाटतं तो बाहेर चालला आहे ना, सो देर शुड बी अ फोर्स इन आउटवर्ड डिरेक्शन. त्याच्या सॅटिस्फॅक्शनसाठी वी से दॅट येस देर इज अ सेंट्रिफ्युगल फोर्स. सो ह्याचं कन्क्लुजन काय झालं, सेंट्रिपिटल फोर्स ऑब्जेक्टवरती ॲक्ट होतोय असं कधी बोलता येतं, वेन यू कॅन से सेंट्रिपिटल फोर्स इज ॲक्टिंग, वेन यू आर टॉकिंग फ्रॉम आउटसाइड. बट वेन वी कॅन से सेंट्रिफ्युगल फोर्स इज ॲक्टिंग when we are sitting on that object and discussing, when we are sitting on that object and when we are discussing, then centrifugal force acts. Centripetal we never take in the equation. So when to take centripetal, when to take centrifugal, whether it is clear. Centripetal we will take when we are discussing about the motion from outside perspective. Centrifugal we will discuss when we are considering or when we are discussing the motion when we are sitting on that particle. त्या फ्रेममध्ये जेव्हा डिस्कस करू तेव्हा I will use centrifugal. कळालं का. सेंट्रिफ्युगल सेंट्रिपिटल फॉर्म्युले सेमच आहेत, ऑल द फॉर्म्युले आर सेम, द ओनली डिफरन्स इज डायरेक्शन. इथं इनवर्ड असतो सेंट्रिपिटल, सेंट्रिफ्युगल इज आउटवर्ड. हे सगळे फोर्सेस आपण ऑलरेडी लास्ट इयरमध्ये डिस्कस केले आहेत लॉज ऑफ मोशनमध्ये, आणि त्याच्या पुढचा जो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन होता ना, त्या टॉपिकमध्ये वी हॅव डिस्कस्ड की व्हॉट इज अ रिअल फोर्स, व्हॉट इज अ स्युडो फोर्स. रिअल फोर्समध्ये 4 टाईप, ग्रॅव्हिटेशनल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, स्ट्रॉंग न्यूक्लिअर, वीक न्यूक्लिअर, आणि स्युडो फोर्स काय असतं. सो त्यावेळेस आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं. जस्ट टू मेक रिव्हिजन, जस्ट इन ऑर्डर टू तुम्हाला आठवलं पाहिजे सगळं, आय हॅव जस्ट रिवाइज द कॉन्सेप्ट. सो सर्क्युलर मोशन बेसिक्स आर डन. वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, सो एप्लीकेशंस ऑफ यूनिफॉर्म सर्कुलर मोशन का फर्स्ट पॉइंट है व्हीकल अलोंग अ हॉरिजॉन्टल सर्कुलर ट्रैक. व्हाट इज मीनिंग ऑफ हॉरिजॉन्टल सर्कुलर ट्रैक? सी, circular tracks, if the circular track is on the ground, we will call it as a horizontal circular track, and horizontal circular track mein the track will be exactly horizontal and not banked. Further we are going to discuss banked, that is word banked will be used, banked circular track. Right now horizontal means तो पूर्ण प्लेन आहे, फ्लॅट. सो फ्लॅट जर काही असेल तर टॉप वरून तो सर्क्युलर ट्रॅक कसा दिसेल, टॉप व्ह्यूनी समजा आपण बघतोय त्याला सर्क्युलर ट्रॅक असा गोल अख्खा नाही ड्रॉ करत, आय विल ओनली ड्रॉ दिस हाफ. Okay, and the car is going to pass in this way, correct? This circular track is of radius r. R is the radius of the track, and the car is going to pass through this. So this is the car which is going to move. Mass of the car is m. This is the top view, right? But what if you look from the back? Car अशी चालली ना, या
या साईडून बघितलं जर काही म्हणजे खालून कार तुमच्या समोरून जाणार आहे फॉर एक्झाम्पल, तर कसं दिसेल बघा, फ्लॅट दिसेल राईट. द ग्राउंड विल बी फ्लॅट बिकॉज आता हा ग्राउंडवरून बघतोय आपण, हे टॉपवरून बघतोय, हे ग्राउंडवरून बघतोय. सो हाऊ द कार विल अपियर, द कार विल अपियर इन दिस वे. सी दिस इज दॅट कार, मास m का कार, and it has got wheels, correct, and the car is going away from us. Okay, it is going to travel in this way, असा कर्व वरून जाणार. Clear? So when the car is going to travel on this track, what condition, what is the speed at which the car can travel? If you see, if the car is traveling very fast, it might just skid off, याच्यातनं तो बाहेर जाऊ शकतो. We are going to discuss in detail now. When the car is going to travel on this circular track, top view मध्ये असं, there should be a force. आपण बाहेरून, we are discussing from outside की या ट्रॅक वरती what is going to happen. So from outside what do we comment? We can say that there should be a force towards center. There should be a force towards center. And what is providing that center वाला force? Whether there is any force acting, तर yes, there is a force acting, and that force is actually, see कुठला force आहे? That force is actually the frictional force. There will be friction. आता तुम्ही म्हणाल फ्रिक्शन कसं काय या डिरेक्शनमध्ये, तर तुम्ही ऑब्झर्व करा. When the car will enter, imagine करा, if this track is frictionless, what do we see? Once it enters, the car will just skid off. अशी निघून जाईल ना कार. म्हणजे या व्ह्यूमध्ये when the car will enter, it will just go away, outside निघून जाईल. आणि फ्रिक्शन इज दॅट फोर्स विच कीप्स द कार इन द ट्रॅक. फ्रिक्शन इज द ओनली फोर्स विच कीप्स द कार ऑन द ट्रॅक. ट्रॅकवर ठेवण्यासाठी फ्रिक्शन इम्पॉर्टंट आहे. इमॅजिन करा ना तुम्ही, कार एंटर करतीये, परफेक्टली फ्रिक्शनलेस ट्रॅक आहे. फ्रिक्शनलेस ट्रॅक असेल, व्हॉट विल हॅपन, द कार विल एंटर, त्या ड्रायव्हरने पूर्ण व्हील रोटेट केले, बट स्टील कार सरळच चालली. कार टर्न कशा मारेल, टर्न कार त्यामुळे घेते बिकॉज फ्रिक्शन असतो. फ्रिक्शन पुल्स द कार, कीप्स द कार इनसाइड द ट्रॅक. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेस कधी मड वगैरे असेल ह्याच्यावरती, तर कार स्किड होऊन जाते. द रिझन इज फ्रिक्शन इज नॉट सफिशियंट इन दॅट केस. सो इन ऑर्डर टू कम्प्लीट दिस पर्टिक्युलर ट्रॅक perfectly, there should be a frictional force which is providing the necessary centripetal force. बरोबर. So what I can say that कि frictional force acting on the car should be greater than the centripetal force that is required. Okay, frictional force जो आहे, the frictional force that is acting, फ्रिक्शनल फोर्स बेसिकली लिमिट असते. म्हणजे काय असतं, लिमिट असते म्हणजे काय, फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला इफ यू रिमेंबर, इट इज म्यू इंटू एन. करेक्ट, इट इज म्यू इंटू एन. सो दिस इज कॉल्ड एज लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन. लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन. अँड ॲज द लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन इफ आय कॅल्क्युलेट इट्स व्हॅल्यू, लेट अस से या कारचा नॉर्मल रिॲक्शन आहे 1000. नॉर्मल रिॲक्शन 1000 आहे म्हणजे काय, 100 kg ची कार आहे. द कार इज 100 kg मास. And coefficient of friction suppose 0.2 आहे, then what will be frictional force? The available frictional force will be 200 Newton. Available आहे हा काय, this is available. ह्याचा अर्थ available म्हणजे काय, जर मी ह्याच्यावरती स्लोली मूव्ह झालो तर हा 200च्या 200 यूज नाही होणार आहे. मी स्लोली मूव्ह झालो ना तर मला सेंट्रिपिटल फक्त 20 रिक्वायर्ड आहे. सो ओनली 20चं सेंट्रिपिटल मला फ्रिक्शन विल गिव्ह. मी थोडं फास्ट गेलो 30 तरी चालेल, अजून फास्ट गेलो 40 तरी चालेल. मी या ह्याच्यावरनं किती फास्ट जाऊ शकतो, जोपर्यंत सेंट्रिपिटल फोर्स 200 होत नाही. मी जर काही अजून फास्ट जायचा प्रयत्न केला, ज्या केसमध्ये सेंट्रिपिटल जास्त लागणार आहे त्या केसमध्ये 200च्या वरती सेंट्रिपिटल देऊ शकणार नाही मला. सो फ्रिक्शनल फोर्स, हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे ना, तो फोर्स कधी पण रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्सपेक्षा जास्त पाहिजे. हे लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे काय, दिस इज लिमिट. फ्रिक्शनल फोर्स का लिमिट शुड बी ग्रेटर दॅन रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स. आणि हे जर काय मी सॉल्व केलं, व्हॉट डू वी गेट, फ्रिक्शनल फोर्स इज म्यू इंटू नॉर्मल रिॲक्शन एन इज ग्रेटर दॅन इक्वल टू mv² बाय आर. अँड सिन्स व्हॉट इज नॉर्मल रिॲक्शन, या व्हेकलवरती नॉर्मल रिॲक्शन काय आहे, ऑब्वियसली वेट mgच आहे ना. नॉर्मल रिॲक्शन दरवेळेस mg असतं हे चुकीचं आहे. नॉर्मल रिॲक्शन इज बेसिकली कितीच्या फोर्सनी तो ऑब्जेक्ट प्रेस झाला आहे. द व्हेकल इज बिंग प्रेस्ड ऑन द फ्लोर विथ mg. बरोबर, द व्हेकल इज प्रेस्ड ऑन द फ्लोर विथ mg. सो नॉर्मल रिॲक्शन इज n विच इज mg. सो नॉर्मल रिॲक्शन इज mg, म्यू mg is greater than equal to mv² by r. mm cancels
सो व्हॉट डू वी गेट म्यू आर वरती आला आर जी शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू व्ही स्क्वेअर. सो व्ही स्क्वेअरचा रूट घेतल्यावरती व्ही शुड बी लेस दॅन इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. दिस इज कॉल्ड ॲज दिस इज द सेफ स्पीड किंवा मॅक्स, आय शुड कॉल इट ॲज मॅक्सिमम स्पीड. दिस इज द मॅक्सिमम स्पीड अप टू विच द कार कॅन ट्रॅव्हल. ह्याच्यावरती गेलं व्हॉट इज गोइंग टू हॅपन, if velocity is greater than V max, then the car will skid off. Okay, the car is going to slip, सटकून जाईल कार, because friction is no longer available. Friction जो इनवर्ड फ्रिक्शनल फोर्स आहे तो फ्रिक्शनल फोर्सची लिमिट जेवढी आहे त्याच्यापेक्षा सेंट्रिपिटल रिक्वायर्ड कमीच पाहिजे, जास्तीत जास्त इक्वल टू पाहिजे. अदरवाईज व्हॉट विल हॅपन, तुम्ही फास्ट चालला, इथून खूप फास्ट चालला असाल जर काय तुम्ही, इफ यू आर गोईंग व्हेरी फास्ट, in that case required force will be more, available force is less. अँड असं करत करत एक पॉईंट असं येईल की दोन्ही इक्वल होतील आणि त्याच्यापेक्षाही फास्ट गेला जर काही तुम्ही, त्या केसमध्ये अवेलेबल फ्रिक्शनल फोर्स लेस होईल, रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स मोर होईल अँड द कार विल बेसिकली स्किड ऑफ बिकॉज देर विल बी नो अवेलेबिलिटी ऑफ द फोर्स टुवर्ड्स सेंटर. क्लियर आहे का? सो दिस इज बेसिकली द मॅक्सिमम स्पीड बाय विच द कार कॅन ट्रॅव्हल ऑन दिस कर्व्ड रोड. व्हॉट इज दॅट मॅक्सिमम स्पीड का फॉर्म्युला? अंडर रूट म्यू आर जी. दिस इज द मॅक्सिमम स्पीड का फॉर्म्युला. हा फॉर्म्युला लिहून घ्या, क्विकली आपण एक दोन न्यूमेरिकल सॉल्व करू याच्यावर. ओके, सो व्ही मॅक्सचा फॉर्म्युला व्हॉट वी हॅव सीन, म्यू आर जी. प्रत्येक टर्मचा मिनिंग समजला पाहिजे. म्यू इज कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर. बरोबर ना, रोड आणि टायर, बिकॉज रोड आणि टायरच तर कॉन्टॅक्टमध्ये असतात. गाडी आणि गाडीचा कुठला पार्ट, जो पार्ट गाडीचा रोडच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो टायर असतो. आणि ऑब्व्हियसली द फ्रिक्शनल कोइफिशियंट बिटवीन दॅम इज इम्पॉर्टंट. जी इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विच इज कॉन्स्टंट ऑन अर्थ, सो आय वोंट कमेंट अबाउट दैट. बट आर इज वॉट, आर इज बेसिकली द रेडियस ऑफ द ट्रैक. ट्रैक का रेडियस है वो आर. नाउ सी वी विल डिस्कस इन डिटेल. इफ अ कार इज ट्रॅव्हलिंग ग्रेटर दॅन दिस स्पीड, the car is going to skid off. If the car is traveling greater than this speed, I will take a simple numerical. बघा तुम्हाला लगेच फील येईल या क्वेश्चनचा. इमॅजिन करा तुमच्या घराची ते कर्व आहे, एक टर्न आहे, कुठला तरी एक शार्प टर्न आहे आणि त्या टर्नचा एक्झाम्पल म्हणून घेतो मी, त्या टर्नचा रेडियस 100 मीटर आहे. 100 मीटर त्या कर्वचा रेडियस आहे. एक असा शार्प टर्न आहे, इट्स रेडियस इज 100 मीटर. ओके, आणि तिथं जो रोड आहे ना, तो रोड असा बनवला आहे की त्याचा रोडचा कोइफिशियंट, फ्रिक्शनल कोइफिशियंट इज 0.4. आता तुम्ही म्हणाल फ्रिक्शनल कोइफिशियंट कॉन्स्टंट कसा, तर ॲक्च्युली कॉन्स्टंट नसतो, तो व्हेकल टू व्हेकल चेंज होणार बिकॉज प्रत्येक व्हेकलच्या टायरच्या क्वालिटीमध्ये चेंज होऊ शकतो. सो तरी आपण ॲव्हरेज आउट करू. लेट म्यू बी द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द रोड अँड द टायर. इवन तो न्यू टायर्स आणि ओल्ड टायर्स जे असतात ना, टकले टायर्स, म्हणजे पूर्ण त्याचं ग्रिप निघून गेलेली, अशा टायर्सचा म्यू बरोबर कमी असेल ना त्याचं, सो ते चटकण्याचे चान्स जास्त असतात. ओके, सो म्यू इज 0.4 फॉर दिस रोड, रेडियस इज 100. लेट अस कन्सिडर जी, तिकडे ग्रॅव्हिटी 10 आहे. देन टेल मी, ह्या रोडवरतून जाण्यासाठी कारची मॅक्सिमम सेफ स्पीड काय पाहिजे? द आन्सर इज मॅक्सिमम सेफ स्पीड शुड बी अंडर रूट म्यू 0.4 आर 100 G 10. हा फॉर्म्युला वापरला मी. अँड इफ यू सॉल्व दिस पर्टिक्युलर थिंग यू विल गेट अंडर रूट 400 दॅट इज 20 मीटर्स पर सेकंड. बरोबर ना, 20 मीटर पर सेकंड. जर काही तुम्ही किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट केलं तर किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट कसं करायचं? 5/18 आपण तेव्हा करतो जर काही किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड असेल तर. इथे मीटर पर सेकंडचं किलोमीटर पर आवर आहे, सो हे येईल 72 किलोमीटर पर आवर. ह्याचा अर्थ काय असतो? ह्याचा अर्थ या ट्रॅकवरती इथे कुठेतरी साईन बोर्ड असला पाहिजे स्टार्टिंगलाच की बाबा 72 ही लिमिट आहे, ह्याच्यावरती जाऊ नको, स्किड ऑफ होणार. बरोबर ना? सो जर काही मला ह्याच रोडवरून, नीट लक्ष द्या, आता बघा आपण ह्याच्या डिटेलमध्ये चाललो आहे. फॉर्म्युला तर कोणी पण वापरेल, रटून यू कॅन पुट द व्हॅल्यूज, ते इम्पॉर्टंट नाही आहे. यू मस्ट अंडरस्टँड द ॲक्च्युअल मिनिंग. सो आय एम गोईंग इन टू डिटेल नाव. इफ यू वॉन्ट टू गो व्हेरी क्विकली ऑन दिस रोड, व्हॉट यू कॅन डू? तुम्हाला इथून फास्ट जायचं आहे. 72 तुम्हाला खूप स्लो वाटते, तुम्ही तर 150-200 चालवणारे रायडर आहे. सो इफ यू वॉन्ट टू गो व्हेरी क्विकली, म्हणजे बेसिकली इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज द स्पीड, व्हॉट डिफरंट ऑप्शन्स यू हॅव?
first of all tell me what are different options that you have. First option is if you want to increase Vmax, the first clear option is की बाबा increase mu. म्यू 0.4चा 0.7 0.8 करा, वाढवा म्यू, म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन वाढवा. मीन्स साध्या लँग्वेजमध्ये रफ करा रोडला. मेकिंग रोड रफ विल बेसिकली इन्क्रीज कोइफिशियंट. बट रोड रफ केल्यावरती तुम्ही थोडा फास्ट जाऊ शकाल नक्कीच. यू कॅन गो व्हेरी क्विकली इफ यू इन्क्रीज म्यू, बट दॅट विल बी ॲट द एक्सपेन्स ऑफ वेअर अँड टेअर ऑफ टायर. दॅट विल कॉज वेअर अँड टेअर ऑफ टायर. सो टायरची लाईफ कमी होईल, तुम्ही फास्ट चालला आणि टायर लगेच खराब होऊन जाईल. सो तो काही एक डिझायर्ड वे नाही आहे, तो काही बरोबर वे नाही आहे. सो आपण दुसरा वे शोधण्याचा प्रयत्न करू. दुसरा वे आहे रेडियस ऑफ कर्वेचर वाढवा. आता रेडियस वाढवा म्हणजे काय, हे 100 आहे ना, सो मला असा रोड बनवावा लागेल. ओके, असा रोड, ह्याचा रेडियस मोठा असेल, किंवा मला स्ट्रेट रोडच बनवावा लागेल, ह्याचा रेडियस ऑलमोस्ट इन्फिनिटी असेल. बट प्रॉब्लेम असा आहे की हा कर्व आहे ना, तर मध्ये काहीतरी असेल म्हणूनच नाही बनवू शकत ना आपण मधनं. सो ऑब्व्हियसली मी रेडियस चेंज करू शकत नाही आहे, ते त्याचं लोकेशनचा इश्यू आहे. सो आर पण एवढा इझिली चेंज करता येईल ह्याची काही गॅरंटी नाही. सो Vmax वाढवणं कधी पण खूप डिफिकल्ट असतं. यू कॅनॉट इन्क्रीज म्यू अँड म्यू वाढवून यू कॅनॉट इन्क्रीज Vmax. त्याचं रिझन काय सांगितलं, इट विल इन्क्रीज द वेअर अँड टेअर ऑफ टायर. हे पहिलं रिझन आहे. बट देर इज वन मोर रिझन. इन्क्रीजिंग म्यू इज नॉट अ रिलायबल थिंग, बिकॉज इफ यू इन्क्रीज म्यू आणि समजा रेनी सीझनमध्ये पूर्ण ते पाण्याने भरलं आहे, इन दॅट केस म्यू कॅन चेंज ड्रास्टिकली. जर काही ह्याच्यावरती ऑइल स्पिल झालं, एखादा कंटेनर चाललं आहे त्याचं ऑइल त्यातनं सांडलं, तर म्यू ड्रास्टिकली चेंज होईल. आणि म्यू चेंज झाल्यावरती पुढच्या येणाऱ्या गाड्या सगळ्या सटकतील, बरोबर ना. सो बेसिकली म्यू इज नॉट द रिलायबल वे ऑफ टेकिंग अ कर्व. फ्रिक्शन हे एक रिलायबल सोर्स नाही आहे. हां, मग दुसरं अजून तुम्हाला काही सुचतं आहे का, तर दुसरं असं म्हणू शकतो मी, बघा एक असं पण आहे मेकॅनिझम की गाडी इकडे आली ना की आपल्याला टर्न मारायचा आहे, कोणीतरी आत ओढलं पाहिजे ना. देर शुड बी सर्टन फोर्स विच इज पुलिंग अस इनसाइड. सो फ्रिक्शन इज नॉट अ रिलायबल असं म्हणतोय मी. तर एक असं पण करता येतं, गाडी इकडे आली की एक मोठा रोप लावायचा, खूप जाड असा रोप लावायचा गाडीला, आणि सेंटरला पोल आहे, आणि आता त्या रोप लावून इथून जोरात पळवायची गाडी. नथिंग विल हॅपन, द कार विल रिमेन ऑन द ट्रॅक. आणि मग इकडे आल्यावरती रोप काढून टाका आणि गेली गाडी. ह्याच्यामध्ये व्हॉट वी आर डुईंग एक्झॅक्टली, ह्याच्यामध्ये आपण फ्रिक्शनवर रिलाय करत नाही आहे, आपण ते रोपच्या टेन्शननी गाडीला फिरवतो. बट ते हा जो वे आहे ना, इट इज नॉट अ प्रॅक्टिकल वे, बरोबर ना. प्रत्येक गाडीला लावा, मग गाडीला तिथं काहीतरी मेकॅनिझम पाहिजे. सो बेसिकली हे जस्ट मी एक्झाम्पल म्हणून दिलं की देर शुड बी सर्टन फोर्स इनसाइड. रोप कुड बी वन ऑफ इट, बट वी नेवर यूज रोप ॲज वेल, वी यूज समथिंग एल्स. ओके, इंजिनियर्सने याच्यावरती खूप रिसर्च करून एक खूप बेस्ट एक्झाम्पल, बेस्ट त्यांनी सोल्युशन काढलं. द बेस्ट सोल्युशन वॉज बँकिंग ऑफ अ रोड. त्यांनी काय केलं, तर रोड जो होता ना, आता हॉरिझॉन्टल रोड होता, बरोबर. द रोड वॉज हॉरिझॉन्टल अँड दिस वॉज द कार, बरोबर ना. आतमध्ये फ्रिक्शन वॉज प्रोव्हाइडिंग. त्यांनी काय केलं, या रोडला असा टिल्ट करून टाकला, त्यामुळे अशी ती गाडी पण टिल्ट झाली अशी की पडती का काय आतमध्ये. आता गाडी टिल्ट झाल्यावरती काय झालं, बेसिकली गाडीचा नॉर्मल फोर्स जो आहे त्याचा एक कॉम्पोनंटच सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करायला लागला. सो इनवर्ड फोर्स, फ्रिक्शन वॉज नॉट रिलायबल, रोपवाला वॉज नॉट वर्किंग. सो द ओनली ऑप्शन व्हॉट दे डिड वॉज दे बँक्ड द रोडला टिल्ट केलं. टिल्ट केल्यामुळे काय झालं, टिल्ट केल्यामुळे नॉर्मल फोर्स जो होता त्याचा एक कॉम्पोनंट त्यांना हेल्प करत होता आतमध्ये गाडी ठेवायला. सो दिस banking of road we will discuss later on, but whether this point is clear, what is Vmax, on which factor it depends, you can solve numerical. How to increase Vmax, mu, radius, g तर चेंज होत नाही. mu is not a reliable because mu increase केला wear and tear वाढतं, आणि सीझन प्रमाणे mu can change, even टायरच्या क्वालिटी प्रमाणे mu changes. So this is not a reliable way, but for a horizontal curved road this is the maximum safe speed. Maximum speed, if you cross this speed, what is going to happen, गाडी सटकून जाईल, स्किड होईल, स्किड. ओके, गाडी पलटी नाही होणार, स्किड होईल गाडी. ठीक आहे, गाडी पलटी होणं म्हणजे टॉपल होणं गाडी, ते आपण नंतर डिस्कस करणार आहे, टॉपलिंग कंडिशन. आता स्किडिंग कंडिशन, गाडी विल स्किड नॉट टॉपल, पलटी नाही स्किड होणार आहे. दॅट इज वॉट वी हॅव डिस्कस्ड इन द फर्स्ट ॲप्लिकेशन. दिस वॉज वन न्यूमेरिकल. दुसरं ॲप्लिकेशन बघू आता. ओके, सो ॲप्लिकेशन नंबर 2 is the well of death. What exactly is the well of death? First of all, this is a well, बरोबर ना. एक कुआ आहे, असा वेल आहे, अँड वेल हॅज गॉट अ वॉल, राईट. ही जी वॉल आहे सर्क्युलर आहे. ऑब्व्हियसली सर्क्युलर वॉलवरती काय करतात,
तर व्हेकलला सर्क्युलर वॉलवरती असं फिरवतात, सर्क्युलर वॉलवरती. आता त्या सर्क्युलर वॉलवरती फिरवण्यासाठी बेसिक काहीतरी स्पीड रिक्वायर्ड असते. तुम्ही बघा हे कसं वर्क करतं. इनिशियली खालच्या ह्याच्यावरती व्हेकलची स्पीड वाढवतात अँड देन द व्हेकल इज टेकन ऑन दिस व्हर्टिकल वॉल. तुम्ही विचार करा, वॉलवरती असं व्हेकल फिरतं आहे हॉरिझॉन्टली. तर व्हेकल जेव्हा वॉलवरती फिरत असेल, लेट अस से इथे व्हेकल फिरतं आहे, इट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, करेक्ट, विथ सर्टन स्पीड, काहीतरी स्पीडने सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. सो बाहेरून ऑब्झर्व केलं, व्हॉट डू वी से दॅट की दिस व्हेकल कॅन परफॉर्म सर्क्युलर मोशन बिकॉज देर शुड बी सम फोर्स ॲक्टिंग टुवर्ड सेंटर. करेक्ट, देर शुड बी सम फोर्स. टेल मी विच फोर्स इज ॲक्टिंग टुवर्ड सेंटर राईट नाव. विच फोर्स? तुम्ही म्हणाल फ्रिक्शन. तर फ्रिक्शन कसं शक्य आहे? फ्रिक्शन तर पॉसिबलच नाही आहे, कारण की त्या व्हेकलचे टायर्स आणि वॉलमध्ये फ्रिक्शनल फोर्स असलं तरी ते अलॉंग द सरफेस असेल ना. इट वॉन्ट बी परपेंडिक्युलर टू द सरफेस. परपेंडिक्युलर टू द सरफेस एकच फोर्स आहे, दॅट इज नॉर्मल फोर्स. दॅट इज द नॉर्मल फोर्स. आणि नॉर्मल फोर्स ह्या केसमध्ये mg नाही आहे. ह्या केसमध्ये नॉर्मल फोर्स कसा काढायचा? तर तुम्ही बघा, जेव्हा तो असा वॉलवरून चालला आहे व्हेकल, त्या व्हेकलवरती तुम्ही त्या व्हेकलमध्ये बसून विचार केला तर टेल मी व्हॉट इज द आउटवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन इट? Outward force acting is centrifugal, means that vehicle is being pushed on the wall. This vehicle is being pushed on the wall with a centrifugal force which is also equal to centripetal. So केवढ्याने पुश होतोय तो? The object is being pressed on the wall because तो गोल फिरतोय म्हणून it is being pressed on the wall with this centrifugal force. So normal reaction ह्या particular example मध्ये mv square by r आहे and that is basically providing centripetal force. That is providing centripetal force. Normal reaction is providing centripetal force. आता सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट बघा, या ऑब्जेक्टचं किंवा व्हेकलचं वेट तर खाली आहे, मग तो खाली का नाही पडत? बिकॉज देर इज सम फोर्स विच इज बॅलेन्सिंग दॅट डाऊनवर्ड फोर्स. डाऊनवर्ड फोर्स बॅलेन्स करणारा एक फोर्स आहे, दॅट इज फ्रिक्शनल फोर्स. तो फ्रिक्शन त्याला बॅलेन्स करतोय म्हणून तो खाली पडत नाही आहे. सो दुसरं इक्वेशन काय येईल? हे तर फर्स्ट इक्वेशन आहे. दुसरं इक्वेशन काय येईल की फ्रिक्शन इज बॅलेन्सिंग वेट mg. फ्रिक्शन इज बॅलेन्सिंग वेट mg. हे दोन इक्वेशनवरनं आय कॅन फाइंड व्हॉट इज द मिनिमम स्पीड ज्या स्पीडने तो इथून गाडी पळवली पाहिजे. तो त्या स्पीडपेक्षा कमी स्पीडने चालवत असेल ना तर तो हळूहळू खाली येऊन जाईल, कारण की फ्रिक्शन वोंट बी इनफ, नॉर्मल रिॲक्शन विल बी लेस, फ्रिक्शन वोंट बी इनफ टू बॅलेन्स mg. बघा, मी जर काही गाडी स्लो केली तर हा कमी होईल, बरोबर. नॉर्मल रिॲक्शन कमी होऊन जाईल ना. नॉर्मल रिॲक्शन कमी झाल्यावरती ऑटोमॅटिकली फ्रिक्शन कमी होऊन जाईल, बिकॉज फ्रिक्शनल फोर्स काय असतो? म्यू इंटू नॉर्मल रिॲक्शन. आणि फ्रिक्शन कमी झाला, वेट तर कॉन्स्टंट राहणार आहे. सो वेट विल ब्रिंग द ऑब्जेक्ट डाऊन. तो असा खाली येईल. परत स्पीड वाढवली की तो परत वरती जाईल. समजतंय? बरोबर ना. आणि नंतर कॉन्स्टंट स्पीडला तो एका पर्टिक्युलर लेवलवर असेल. सो इन दिस केस नीट बघा काय आता. इन दिस केस फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू mg. फ्रिक्शनल फोर्सवरती mg खाली अँड नॉर्मल रिॲक्शन इज mv स्क्वेअर बाय. आणि फ्रिक्शनल फोर्स काय असतो? म्यू इंटू n. So if I simply divide equation 2 divided by 1 केलं, 2 divided by 1 LHS काय येईल? mu n upon n is mu equals to 2 upon n केल्यावरती mg upon mv square by r वरती गेला. So m cancel, v square is equal to under root gr by mu. सॉरी, v square is equal to हे सगळं रूट घेतल्यावरती अंडर रूट जी आर बाय म्यू किंवा आर जी बाय म्यू असं लिहायला पाहिजे मी, आर जी बाय म्यू. दिस इज द वेलॉसिटी फॉर डेथ ऑफ वेल. दिस इज द मिनिमम स्पीड ॲट विच यू शुड मूव द व्हेकल सो दॅट इट विल रिमेन स्टेबल. अदरवाइज इट कॅनॉट रिमेन स्टेबल, तो खाली येऊन जाईल. इन ऑर्डर टू रिमेन स्टेबल इट शुड बेसिकली मूव विथ दिस मिनिमम स्पीड. समजा तुमच्या घरी एक वेल आहे 10 मीटर रेडियसची, 10 मीटर रेडियसची एक वेल आहे आणि त्या वेलचा कोइफिशियंट फ्रिक्शनचा जो आहे इट इज 0.2. 0.2 त्याचा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे. सो तुम्ही त्या वेलमध्ये ट्राय केलं तर गाडी कितीच्या स्पीडने पळवली पाहिजे सो दॅट इट विल रिमेन स्टेबल. तो सेफ स्पीड असेल त्याच्यामध्ये फिरवायची गाडी. तर त्याचा आन्सर काय येईल? यू शुड रोटेट और यू शुड मूव द व्हेकल ॲट द स्पीड ऑफ आर इज हाऊ मच? 10. G is also 10 upon 0.2, that is 100 upon 0.2, 100 upon 0.2. 0.2 is nothing but 1 by 5. So under root 500, which comes out to be 22.4 meter per second. Roughly सांगतो हे आन्सर 22.4, 22.5 ह्या स्पीडनी गाडी पळवली पाहिजे. 22.4, 22.5 रफली जर काय तुम्ही बघितलं ना तर हे रफली 75 किलोमीटर्स पर आवर झाली.
75 किलोमीटर. आता तुम्ही गाडी केल्या 75ची स्पीड मिळणार नाही तुम्हाला. सो आधी तुम्हाला खाली 75च्या स्पीडने स्पीड गेन करावी लागेल. वन्स यू गेन दिस पर्टिक्युलर स्पीड, नाव यू शुड गो ऑन द वॉल. नंतर वॉलवरती जायचं असतं. ओके. आणि हा फ्लोअर फ्लॅट नसतो नॉर्मली, तो असा कर्व असतो. सो तो गोल फिरवून नंतर मग हॉरिझॉन्टल वॉलवरती नेता येतं. ओके. सो हॉरिझॉन्टल वॉलवरती नेल्यावरती इट विल कीप ऑन रिव्हॉल्विंग. सो हे तर वेल ऑफ डेथ झालं आणि हा त्याचा फॉर्म्युला झाला. व्हॉट इज द फॉर्म्युला? फॉर्म्युला इज अंडर रूट RG बाय म्यू. इफ यू रिमेंबर, हॉरिझॉन्टल कर्व्ड रोडसाठी व्हॉट वॉज द मॅक्सिमम स्पीड? म्यू RG होतं. तिथे म्यू मल्टिप्लाइड होतं, इथे म्यू डिवायडेड आहे. दोन्हीचे कन्सेप्ट्स थोडेसे वेगळे आहेत. प्रिव्हियस केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स वॉज प्रोव्हाइडेड बाय फ्रिक्शनल फोर्स. इथे तसं नाही आहे. इथे सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय नॉर्मल रिॲक्शन अँड फ्रिक्शनल फोर्स इज बॅलन्सिंग द वेट. अँड सॉल्विंग दिस यू गेट दिस एक्सप्रेशन. आणि अशा प्रकारचे क्वेश्चन्स त्याच्याने सॉल्व करता येतात. सो दिस वॉज द सेकंड ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. सो हे दोन पॉईंट्स, दीज 2 पॉईंट्स वी हॅव कवर्ड की हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड वरती व्हॉट इज द मॅक्सिमम सेफ स्पीड? म्यू RG. अँड व्हॉट इज द मॅक्सिमम सेफ स्पीड फॉर वॉल ऑफ डेथ? It is well of death RG by mu. At this speed, if you are rotating the vehicle on that walls, it's fine. Otherwise, the vehicle will come down. In this case, if you are revolving at this or greater than this speed, बघा दोघांमध्ये डिफरन्स काय आहे की या स्पीडपेक्षा जास्त स्पीड असेल तर चालतं, इथे या स्पीडपेक्षा जास्त स्पीड असेल तर नाही चालत. सो ही मॅक्सिमम स्पीड आहे आणि ही कुठली स्पीड आहे? ही मिनिमम स्पीड आहे. बरोबर. इथे दोन्ही केसमध्ये नीट लक्ष द्या, दोन्ही केसमध्ये म्यू जो आहे, म्यू हा स्टॅटिक फ्रिक्शन आहे. स्टॅटिक. आता तुम्ही म्हणाल स्टॅटिक कसं सर? रोटेट होतं ऑब्जेक्ट, मूव्ह होतं, कायनेटिक का नाही? तर नीट विचार केला जर काय तुम्ही, तर इथे आपण फ्रिक्शनची डिरेक्शन इन द डायरेक्शन ऑफ मोशन नाही घेते. म्हणजे इथे जर काय आपण बघितलं तर गाडी कर्व टर्न मारताना, गाडी जेव्हा कर्व टर्न घेते तेव्हा गाडीचं मोशन असं आहे ना, आपण फ्रिक्शन त्याला परपेंडिक्युलर घेतोय. परपेंडिक्युलर घेतो म्हणजे अशी तर गाडी मूव्ह होत नाही आहे. सो अशा मोशनमध्ये देर इज नो मूवमेंट. सो स्टॅटिकच झालं ते. तसंच इथे पण गाडी हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये फिरतीये आणि आपण फ्रिक्शन व्हर्टिकल घेतोय. सो व्हेकल इज नॉट मूव्हिंग अप ऑर डाऊन. सो देर इज नो व्हर्टिकल मोशन. सो इट इज स्टॅटिक फ्रिक्शन. सो कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे ते हे लक्षात ठेवा. आता मी जे तुमच्या बुकमध्ये नाही दिलं, डिस्कस केलं आहे बुकमध्ये त्या एका बॉक्समध्ये साईडला, की कंडिशन ऑफ टॉपलिंग. मी मगाशी जसं बोललो ना की हॉरिझॉन्टल रोडवरती गाडी सटकणार आहे पहिली का पलटी होणार आहे? पलटी म्हणजे टॉपल, सटकणार म्हणजे स्किड. ओके. कंडिशन फॉर स्किडिंग काय आहे? इफ वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन वेलॉसिटी मॅक्सिमम. जर असं झालं तर गाडी इज गोइंग टू स्किड. गाडी इज गोइंग टू स्किड. बरोबर. इफ वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन दिस मॅक्सिमम स्पीड, इट इज गोइंग टू स्किड. नाव वी विल डिराइव व्हॉट इज कंडिशन ऑफ टॉपलिंग. हा टॉपलिंग प्रकार काय आहे बघा. कंडिशन फॉर टॉपलिंग. हॉरिझॉन्टल रोडवरती, दिस इज कर्व रोड. ओके. अँड द व्हेकल इज टेकिंग द टर्न. वी हॅव सीन इट. रेडियस इज R. इफ दिस इज व्हेकल, रेअर व्ह्यूनी बघतोय आपण, हे व्हेकल आहे अँड व्हेकलचा सेंटर ऑफ मास जे आहे ना, सेंटर ऑफ मास ते ग्राउंडपासून H हाईटवरती, किती हाईटवरती आहे? H हाईटवरती. आणि दोन टायर्सच्या मध्ये जो गॅप आहे ना तो आहे B. इट इज कॉल्ड ॲज अ ट्रॅक. हे दोन टायरमधलं डिस्टन्स आहे. दोन टायरमधलं डिस्टन्स आणि व्हेकल कुठे टर्न घेतोय सांगा बरं? व्हेकल इज टेकिंग टर्न टू द राईट. आता व्हेकलच्या पर्स्पेक्टिव्हनी बघितलं तर मी सांगितलं तुम्हाला, व्हेकलमध्ये बसून बघितल्यावरती सेंट्रिपिटलचा सीनच नसतो, सीन असतो सेंट्रिफ्युगलचा. सो ह्या व्हेकलवरती असा फोर्स ॲक्ट होईल आउटवर्ड डिरेक्शनमध्ये. तो किती असेल? mv²/r. बिकॉज आपण व्हेकलमध्ये बसून एक्सपिरियन्स करतोय हा फोर्स. सेंट्रिफ्युगल असेल आणि या फोर्समुळे व्हेकल बाहेर ढकललं जाते ना, बाहेर ढकललं जाते. बट नीट बघितलं तर त्याचं वेट जे आहे ना, ते वेट असं खाली आहे. वेट सेंटरपासून ॲक्ट होतं आहे आणि ते खाली आहे mg आहे. वेट mg आहे. हा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. सो बेसिकली या कारवरती असा फोर्स ॲक्ट होतोय, असा फोर्स ॲक्ट होतोय आणि काय होतंय बघा, ह्या पॉईंटच्या अबाउट हा फोर्स जो आहे ना तो व्हेकलला असा रोटेट, असा गोल फिरवायला बघतोय आणि mg जो आहे तो ह्या पॉईंटच्या अबाउट व्हेकलला असा गोल फिरवायला बघतोय. परत एकदा सांगतो, व्हेकल इज हॉरिझॉन्टल, करेक्ट.
दिस फोर्स इज बेसिकली ट्राईंग टू रोटेट द व्हेकल अबाउट दिस पॉईंट. असा गोल फिरवायला बघतोय व्हेकलला, हा फोर्स. करेक्ट, हा फोर्स बाहेर ओढतोय ना, सो असा फिरवायला बघतोय. फ्रिक्शन तर ऑब्व्हियसली आतमध्ये आहे, देर इज अ फ्रिक्शनल फोर्स, बट फ्रिक्शनल फोर्स सेंट्रिफ्युगल फोर्स हे इक्वेट करतो आपण. करेक्ट. I am talking about torque now. I am not talking about forces. About this point, friction is not participating because friction तर त्या पॉईंटवरूनच ॲक्ट होत आहे. सो फ्रिक्शन तर गाडीला रोटेट करायला बघतच नाही आहे. गाडी रोटेट करण्यासाठी कुठला फोर्स ट्राय करतोय, तर सेंट्रिफ्युगल फोर्स ट्राय करतोय. कसा फिरवायला बघतोय तो, अँटी क्लॉकवाईजमध्ये. आणि दुसरा जो फोर्स गाडीला स्टेबल ठेवायला बघतोय तो आहे गाडीचा वेट mg. गाडीचा वेट mg त्याला स्टेबल ठेवायला बघतोय. मला सांगा, मी जर काही गाडीला ह्या ट्रॅकवरून घेऊन चाललोय तर mg जो आहे, mg तो त्या गाडीला स्टेबल ठेवायला बघतोय आणि सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे तो गाडीला पलटी मारवायला बघतोय. टेल मी द केस व्हेन गाडी विल टॉपल. अशी पलटी कधी मारेल, ज्यावेळेस हा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे ना, उसका टॉर्क, व्हेन द टॉर्क ऑफ दिस सेंट्रिफ्युगल फोर्स विल बी ग्रेटर दॅन टॉर्क ऑफ द वेट. टॉर्क कसा काढतो आपण कुठल्याही ऑब्जेक्टवरती, इफ आय से फोर्स एफ इज ॲक्टिंग about this point, how will you calculate torque? Torque is force into perpendicular distance, this distance. So similarly, इथून how much torque will act? mv square by r, force into perpendicular distance, which is h. If this torque is greater than equal to, mg वाला किती टॉर्क आहे बघा, mg फोर्स इंटू हे अर्धच डिस्टन्स घ्यावं लागेल ना, हे बेस आहे 2 टायरमधलं डिस्टन्स, त्याच्या अर्धच घ्यावं लागेल, b/2. बरोबर ना. हे सॉल्व केल्यावरती तुम्हाला काय मिळेल बघा, m विल कॅन्सल, तर गेला इथेच, r वरती गेला, v स्क्वेअर शुड बी ग्रेटर देन इक्वल टू r g b बाय 2 आणि h खाली जाईल, 2h. रूट घेतल्यावरती दिस विल बी द स्पीड. ही स्पीड आहे टॉपलिंग स्पीड. इक्वल टू करून टाकतो मी. इक्वल टू म्हणजे काय, ह्या स्पीड किंवा ह्याच्यावरच्या स्पीडला गाडी इज गोइंग टू टॉपल, ह्या स्पीडला किंवा ह्याच्या पुढच्या स्पीडला गाडी इज गोइंग टू स्किड. समजते का, गाडी स्किड कधी होणार, गाडी टॉपल कधी होणार. आता लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे हे. तर तुम्हाला बुकमध्ये फॉर्म्युला दिला पण नाही, बट आपल्याला आला पाहिजे, काही अवघड नाही गोष्ट. सो आय विल राईट डाऊन द फॉर्म्युला. तुम्ही हे लिहून घ्या, हवं तर पॉज करून तुम्ही हे लिहून घ्या मी कसं डिराईव्ह केलं आहे. ओके, आणि पॉज करून झाल्यावरती बघा पुढचं आता सांगतो मी तुम्हाला. कंडिशन फॉर ही स्किडिंग आहे. स्किडिंग, दिस इज द मॅक्सिमम सेफ स्पीड, गाडी विल नॉट स्किड. वी टॉपल, काय आलेला फॉर्म्युला, अंडर रूट आर जी बी बाय 2h, RGB बाय 2h. दिस वॉज द टॉपलिंग स्पीड. दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये RG आहेत, दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये RG इज प्रेझेंट. आता नॉर्मली काय करतात, गाडीचं डिझाईन असं बनवतात की गाडी टॉपल नाही झाली पाहिजे. स्किडिंग होऊ शकते गाडी, स्किडिंग तर ते कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनवर डिपेंड करतं. मग स्किडिंग पण कमी करण्याचा प्रयत्न करतात टायरची क्वालिटी इम्प्रूव्ह करून, बट गाडी ॲटलिस्ट टॉपल तरी नाही झाली पाहिजे, म्हणजे पलटी नाही झाली पाहिजे. तर ती कशी नाही करतायत, तर Vmax खूप जास्त पाहिजे ना, मॅक्सिमम खूप जास्त स्पीडला गेली तरी गाडी टॉपल नाही होते. तर त्यासाठी काय करावं लागतं बघा, त्यासाठी तुम्हाला हा मोठा करायचा नंबर. हा नंबर मोठा करायचा असेल तर RGB बाय 2h. हाऊ टू इन्क्रीज दिस नंबर, टेल मी. जी तुम्ही चेंज करू शकता का, तर जीमध्ये काही स्कोप नाही आहे, अर्थवरतीच गाडी चालवतो आपण. आर पण चेंज करू शकत नाही, आर तर त्या पर्टिक्युलर कर्वचा रेडियस आहे. गाडीचे मॅन्युफॅक्चरर आरमध्ये काही चेंज करू शकत नाही, गाडीच्या मॅन्युफॅक्चररच्या हातात असतो बी आणि एच चेंज करणं. 2 पण एक कॉन्स्टंटच आहे. सो इफ दे वॉन्ट टू इन्क्रीज टॉपलिंग स्पीड, म्हणजे टॉपलिंगसाठी सेफ स्पीड वाढवायचं असेल, व्हॉट दे ट्राय टू डू इज दे ट्राय टू इन्क्रीज बेस and decrease height. Increase base means make a vehicle whose tires are far away. त्यांचा ट्रॅक मोठा आहे, टायर लांब आहेत आणि ज्यांची हाईट कमी आहे, म्हणजे गाडीचा पूर्ण सेंटर ऑफ मास जेवढा ग्राउंडच्या जवळ तेवढा चांगला. सो गाडीचं पूर्ण सेंटर ऑफ मास, इंजिन वगैरे सगळं खाली माउंटेड असतं गाडीमध्ये, वरती नाही ठेवत इंजिन, डोक्यावरती खाली असतं. पूर्ण सेंटर ऑफ मास जेवढा खाली जाईल तेवढा h कमी असेल, the smaller the h, more will be the toppling speed. Larger the base, जेवढे टायर्स लांब असतील ना तेवढा बी मोठा, टॉपलिंग स्पीड मोठा. आणि टॉपलिंग स्पीड मोठा म्हणजे काय, सपोज वॅगनार
एक कार आहे आणि एक आहे I-20. या दोन्हीमध्ये सपोज मी म्हटलं ह्याची टॉपलिंग स्पीड 50 किलोमीटर पर आवर आहे आणि ह्याची टॉपलिंग स्पीड आहे 80 किलोमीटर पर आवर. कुठली बेटर कार आहे? टॉपलिंगसाठी कुठली बेटर आहे? तर ऑब्व्हियसली ही बेटर आहे. 80पर्यंत पलटी नाही मारत, ही 80च्या वरतीच टॉपल होते, ही तर 50लाच टॉपल होऊन जाते. समजतंय? सो कार डिझायनिंग असं करतील की टॉपलिंग स्पीड दे विल ट्राय टू कीप मॅक्सिमम, की जेवढी जास्त टॉपलिंग स्पीड तेवढी ती कार सेफ आहे. तुम्ही त्या ट्रॅकवरून किती पण फास्ट गेला, नथिंग इज गोइंग टू हॅपन. ओके. एका पर्टिक्युलर रेडियसबद्दल मी बोललो इथे, रेडियसवरती पण टॉपलिंग स्पीड डिपेंड करते. सो ते तर ड्रायव्हरचा अंदाज राहतो शेवटी की टॉपल कधी होणार. बट फॉर अ गिवन रेडियस दिस कार विल टॉपल इझिली, दिस विल टॉपल लेट बिकॉज इट हॅज गॉट लार्जर बेस, लेसर हाईट. तुम्ही बघितलं असेल नॉर्मली गाड्या कुठल्या टॉपल होतात रे? सपोज तुम्हाला मी दोन डिझाईनच सांगतो का. एक अशी गाडी आहे, ही एक अशी गाडी आहे आणि एक गाडी अशी आहे. हे दोन्ही गाडीचे रेअर व्ह्यू आहे का, मागचे व्ह्यू आहेत. हे गाडी आपल्यापासून लांब चालल्यात. टेल मी, गाडी ए आणि बी बोथ ऑफ देम टेक अ शार्प राईट टर्न, दोघांनी शार्प राईट टर्न घेतला, कुठली गाडी पलटी मारेल तुम्हीच सांगा. कॉमन सेन्स आहे, ही जी उंच आहे ना ती पहिली टॉपल होईल. आणि टॉपल कशी होईल हे पण इम्पॉर्टंट आहे. राईट टर्न घेतल्यावरती आत नाही पडत गाडी, गाडी बाहेर पडते. समजते का? सो गाडी अशी येते आणि टर्न मारणार आहे ना, तर टर्न मारताना आतले व्हील्स जे आहेत ना दे विल लीव द ग्राउंड. आतले व्हील्स हा टर्न घेताना हे इनर व्हील्स विल लीव द ग्राउंड अँड द व्हेकल विल टॉपल आउटसाइड. करेक्ट? अँड ऑब्व्हियसली दिस व्हेकल इज गोइंग टू टॉपल फर्स्ट बिकॉज इट्स हाईट इज मोर, सो टॉपलिंग स्पीड इज लेस. लेसर स्पीडला पण ती टॉपल होऊन जाते. डबल डेकर बस असायचे बघा आधी, ते जनरली आता बंद करून टाकलेत. ते फास्ट टर्न मारायचे जेव्हा ते टॉपल होऊन जायचे. सो टॉपलिंगचे कंडिशन्स, टॉपलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला माहिती पाहिजे व्हॉट इज द कंडिशन ऑफ टॉपलिंग, व्हॉट इज द कंडिशन ऑफ स्किडिंग. आता तुम्हाला असं विचारू शकतात, एखाद्या रोडवरती कार चालली आहे तर वेदर इट विल स्किड फर्स्ट और टॉपल फर्स्ट. तर तुम्हाला चेक करायचं, दोन्हीचे व्हॅल्यूज काढायच्या. समजा तुम्हाला आलं स्किडिंगची मॅक्सिमम स्किडिंगची स्पीड तुम्हाला आली 50 किलोमीटर पर आवर आणि टॉपलिंगची स्पीड आली 30 किलोमीटर पर आवर. टेल मी, स्किडिंग आणि टॉपलिंगच्या अशा व्हॅल्यूज आल्या तर गाडी फर्स्ट टॉपल होईल का स्किड होईल? 30ला टॉपल होऊन जाईल ती गाडी. सो या दोघांमधला जो छोटा असेल गाडी ते पहिलं करेल, मोठा नंतर करणारच नाही. टॉपल झाल्यावर ते स्किड कसलं राहिलं मग आता, बरोबर ना? गाडी पहिलं स्किड कधी केलं असतं गाडीने, जर त्याची स्किडिंग स्पीड कमी असते, टॉपलिंग स्पीड जास्त असते तर. समजतंय? सो दोन्ही स्पीडचे तुम्हाला आता फॉर्म्युलाही माहिती आहेत, डेटा दिला असेल, यू कॅन फाइंड बोथ द स्पीड. असं पण होऊ शकतं दोन्ही स्पीड एक्झॅक्टली इक्वल आहेत, त्या केसमध्ये टॉपल आणि स्किड दोन्ही होईल गाडी. ओके. बट तसं खूप रेअरली विचारतील, एक कोणीतरी आधी होणार आहे, जो छोटा आहे ते होऊन जाईल. जर काही स्किडिंग स्पीड कमी असेल ना, स्किडिंगची मॅक्सिमम स्पीड, तर गाडी विल स्किड फर्स्ट. इफ द टॉपलिंग स्पीड इज लेस, the गाडी विल टॉपल फर्स्ट. सो स्किडिंग राहणारच नाही कन्सेप्ट. ओके. सो दिस वॉज द एक्स्ट्रा पॉईंट. मी तुम्हाला ह्या पर्टिक्युलर लेक्चरचे दोन गोष्टी आपण बघितल्या, तीन ॲक्च्युली बघितल्या आहेत. एक, फर्स्ट वी हॅव सीन हॉरिझॉन्टल कर्व रोडवरचा टर्न. सेकंड, वी हॅव सीन द वॉल ऑफ डेथ. अँड थर्ड, वी हॅव सीन द कंडिशन ऑफ टॉपलिंग. आय विल अटॅच 10 MCQ or 10 question का sheet in the description. Solve that questions, solve all the questions from the assignment sheet. जर तुम्ही फर्स्ट लेक्चरचे असाइनमेंट शीट नसतील सॉल्व केल्या, even solve those questions. So this was lecture number 2 and now in the next lecture we will move to the next application. अजून 2-3 ॲप्लिकेशन झाले की सर्क्युलर मोशन बेसिकली संपून जाईल. देन वी विल एंटर इन टू द रोटेशनल मोशन. ओके. रोटेशनल डायनेमिक्समध्ये पहिला पार्ट सर्क्युलर मोशन आहे, तो संपेल आता 2 लेक्चरमध्ये. आणि मग पुढचे काही लेक्चर्स, 3-4 लेक्चर्स वी विल डेडिकेट प्युअरली फॉर रोटेशनल मोशन. Okay, so this is all about today's lecture. Please solve the assignment sheet from the description. We will meet in the next lecture now.